हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. एका व्हिडिओमध्ये आपण डीड कसा यूज करायचा हे बघितलं. तर आज आपण परत जर प्रोनाउन्स असतील आणि नाउन्स असतील तर कसं यूज करायचं ते बघणार आहे. डीड म्हणजे केलो. ऑलरेडी आपण शिकलेलं आहे की डीड हा कधीही एकटा येत नाही आणि तो ऑलमोस्ट निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन मध्ये येत असतो. Whenever we use did, we must use the first form of verb. कंपल्सरी त्याच्यासमोर क्रियापदांचं पहिलं रूप येणं गरजेचं आहे. एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे सिंग्युलर आणि प्लुरलचा प्रश्नच येत नाही. व्हॉट एव्हर द सब्जेक्ट इज, मग तो सिंग्युलर असते किंवा प्लुरल असते तरी सुद्धा आपल्याला डीड हे एकच यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी ऑलरेडी इथे तुम्हाला प्रोनाउन्स लिहून दाखवलेले आहे. आय डीड, मी केले. आता हा अर्धावट सेंटेन्स आहे. विल हॅव टू ॲड मेन वर्ब. ह्याच्या समोर जेव्हा तुम्ही मेन वर्ब वापरणार आहे तेव्हा तो सेंटेन्स कंप्लीट होणार आहे. आय डीड, मी केले. ह्याच्या समोर जर आपण रन यूज केलं तर आय डीड रन म्हणजे मी पळाले. वी डीड, आम्ही केलो. यू डीड, तू केला किंवा तू केलास एक वचनसाठी. यू डीड, तुम्ही केलात अनेक वचन लोकांसाठी. यू हे एक वचन आणि अनेक वचन दोन्हीसाठी वापरलं जातं. ही डीड, तो केला किंवा त्याने केलं. त्याने काय केलं क्रिया सांगणं गरजेचं आहे. शी डीड, ती केली किंवा तिने केलं. इट डीड, ते केलं. आता इट आपण कोणासाठी वापरतो? ऑफकोर्स नॉन लिव्हिंग थिंग साठी, ॲनिमल बर्ड साठी. फॉर एक्झाम्पल जर आपण डॉग घातलं तर कुत्र्याने केलं, मांजराने केलं, त्याच्यानंतर डॉंकीनी केलं. म्हणजे जो काही तुम्ही इथं घालणारा प्रॉपर नाउन आहे रिलेटेड टू ॲनिमल बर्ड किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स त्याने केलं. जसं की कम्प्युटरने डेटा सेव्ह केला. आता कम्प्युटर जेव्हा आपण इथे यूज करणार आहे तेव्हा इट म्हणजेच कम्प्युटर त्याने सेव्ह केलं. त्याने काय सेव्ह केलं? डेटा सेव्ह केला. त्याने म्हणजे कोणी? तर कम्प्युटरने. सो इन्स्टेड ऑफ कम्प्युटर आपण इथे इट यूज केलेला आहे. जसं कुत्र्याने केलं म्हणजे काय? कुत्रा पाणी पिला, पाणी पिण्याची त्याची क्रिया होती. सो डॉग डीड ड्रिंक वॉटर. अशा प्रकारे होणार आहे सेंटेन्सेस. दे आपण अनेक वचनासाठी वापरतो. दे डीड, त्यांनी केलं किंवा त्या सर्वांनी केलं. धिस डॅश डीड. अगेन धिस, दीज, दॅट दोनच्या समोर मी काय केलेले आहेत? चौकोन लिहिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? नाउन यूज करायचं आहे. अगेन इफ, धिस अँड दॅट सिंग्युलर नाउन यूज करायचं आहे आणि इफ प्लुरल दीज आणि दोज असतील तर प्लुरल नाउन यूज करायचं आहे. म्हणजेच हे चारही सुद्धा काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत आणि ते एकटे कधी येत नाही, त्यांच्यासोबत कंपल्सरी नाउन कोणता तरी पाहिजे, मगच ते सेंटेन्स कंप्लीट होणार आहे. सो धिस डॅश डिश डीड, हे केलं किंवा ह्याने केलं. आता इथं जर आपण प्रॉपरली एखादं वर्ड आलं सर, धिस प्यून डीड रिंग द बेल. या प्यूनने किंवा शिपायाने घंटी वाजवली. ते जर अनेक वचन झालं तर दीज होणार आहे. अगेन इथे आपल्याला प्लुरल फॉर्म यूज करावा लागणार आहे. दीज बॉईज डीड, दीज गर्ल्स डीड, दीज पॅरेंट्स डीड म्हणजे यांनी केलं या अर्थाने वापरलं जाणार आहे. दॅट डॅश डीड, ते केलं किंवा त्याने केलं. इथं अगेन एक वचन येणार आहे. जसं दॅट बॉय डीड स्टील द पेन. त्या मुलाने पेन चोरी केला म्हणजेच त्याने पेन चोरी केलं या अर्थाने. आणि परत दोजच्या समोर जेव्हा आपण प्लुरल फॉर्म यूज करणार आहे ते अनेक वचन होणार आहे. सो दोज गर्ल्स डीड डान्स. त्या मुलींनी नाच केला किंवा त्या मुली नाचल्या, त्यांनी केलं या अर्थाने. तिथं प्रत्येक ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब डीड यूज केला आहे आणि मग त्याच्यासमोर मेन वर्ब येणार आहे असं सांगितलंय. बट व्हेनेवर वी आर गोइंग टू मेक द सेंटेन्सेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स, ते पण जर अफर्मेटिव्ह असेल तर वी यूज कंपल्सरी वी टू. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की डीड हा जर स्ट्रेस करायचा असेल, एम्फसाइज करायचा असेल अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये तरच आपण डीड यूज करतो किंवा आन्सर जेव्हा देत असतो शॉर्टमध्ये तेव्हा आपण आय डीड, येस, ही डीड अशा प्रकारचे उत्तर देणार आहे. अदरवाइज व्हेनेवर वी आर गोइंग टू मेक द अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वी मस्ट यूज वी टू. प्रत्येक वेळेस वी टूच येणं गरजेचं आहे. बट ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स अँड क्वेश्चन वी नीड द हेल्पिंग वर्ब अँड इन सिंपल पास्ट टेन्स वी यूज डीड हेल्पिंग वर्ब. सो मी काय केलं, त्यांनी काय केलं, त्या सर्वांनी काय केलं, ह्याने काय केलं हे सांगत असताना आपल्याला डीड हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. हे जसं प्रोनाउनच्या संदर्भात झालं तसं एक वचन अनेक वचन सारखं सेम कुणाचीही जेव्हा तुम्ही नावं घेणार आहात तेव्हा सुद्धा आपल्याला डीडच यूज करायचं आहे. नॉट नेसेसरी टू चेंज, कारण एकच हेल्पिंग वर्ब आहे. सो वी हॅव टू यूज दॅट वन ओनली. जसं की
सागर did, सागरने केलं. माया did, मायाने केलं. बॉईज did, मुलांनी केलं. पॅरेंट्स did, पालकांनी केलं. वर्कर्स did, कामगारांनी केलं. पीपल did, लोकांनी केलं. क्रिकेटर्स did, क्रिकेटरनी केलं. अंपायर did, अंपायरनी केलं. ह्याच्यामध्ये अंपायर, त्याच्यानंतर माया, सागर हे सगळे एक वचन आहे. इवन द वी डिड यूज डिड. त्याच्यानंतर बॉईज, पॅरेंट्स, वर्कर्स, पीपल आणि क्रिकेटर्स अनेक वचन आहे. तरी सुद्धा आपण डिड हेच हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असा काहीही प्रश्न येत नाही. एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे तो सगळ्यांसमोर यूज करणार आहे. क्रिया भूतकाळामध्ये झाली हे सांगण्यासाठी आपण वापरत असतो सिंपल पास्ट टेन्स. मग ती क्रिया जवळची असेल किंवा लांबची असेल, सेंटेन्सेस करत असताना केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा पास्टचा टेन्स येणार आहे किंवा फ्युचरचा टेन्स येणार आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी टाइम यूज करणं खूप गरजेचं आहे. जसे की पास्टचं असेल तर पास्ट टाइम, फ्युचरचं सेंटेन्स असेल तर फ्युचरचं टाइम. कारण पास्टमध्ये क्रिया झालेली आहे मीन्स यू नो द टाइम व्हेन इट हॅपन. कधी क्रिया झाली हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि आहे. सो टाइम यूज करायचा आहे. आणि फ्युचरमध्ये जेव्हा आपण सेंटेन्सेस करणार आहे ते सगळे आपले प्लॅनिंग्स असणार आहेत आणि प्लॅनिंग्स आपण ठरवूनच करतो की रविवारी हे करणार आहे किंवा रविवारी हे करेल. सो कंपल्सरी फ्युचर आणि पास्टचा कोणताही सेंटेन्स असला तरी पास्टमध्ये पास्टचा टाइम आणि फ्युचरमध्ये फ्युचरचा टाइम येणं गरजेचंच आहे. मगच त्या वाक्याला एक व्यवस्थित सेन्स तयार होणार आहे. जर सब्जेक्ट घेतला, डीड घेतला किंवा हेल्पिंग वर्ब घेतलं, मेन वर्ब घेतलं आणि सेंटेन्स केलं असं होत नाही. एखादा सेंटेन्स तेव्हाच बरोबर होणार आहे जेव्हा त्याच्या प्रत्येक कॅटेगरी आपण पूर्ण करणार आहे. गरज त्या वाक्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आहे ती पूर्ण करणार आहे तरच त्याला सेन्स होणार आहे. अदरवाईज फक्त काहीतरी वर्ड्स घेतले आणि ग्रामॅटिकल कन्सेप्ट प्रमाणे एकानंतर एक ठेवले आणि फुल स्टॉप दिला तर सेंटेन्स तयार होत नसतो. त्याला सेन्स सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज फॉर टुडे. डिड केलेली क्रिया सांगण्यासाठी आणि कंपल्सरी क्रियापदाचं पहिलं रूप ह्याच्यासमोर आपल्याला यूज करायचं आहे. Already I have told you to make a list of main verbs, by heart them, write them, read them again and again because without verbs we can't make any sentences. क्रियापदाशिवाय आपण वाक्य तयार करू शकत नाही किंवा कितीतरी असे क्रियापद जे आपल्याला माहिती नसेल आणि बोलणारी व्यक्ती जर पुढची वापरत असेल त्याचा अर्थच आपल्याला कळणार नाही. सो वी कांट रिप्लाय टू देम. सो क्रियापद जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर वाचा, पाठ करा, लिहून काढा सारखं सारखं, मगच ते लक्षात राहणार आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.